दिसल्या तरी रामप्रभूंनी त्यांच्याकडे पाहिलं नाही, चेहरा दुसरीकडे फिरवला. लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण मनात विचार करतात, आज सती माता सीता मातेच्या वेशात का आल्या असतील, काय झालं असेल. विचार करा, जिथं शिष्याने ओळखलंय तिथं गुरुमध्ये किती पावर असेल. लक्ष्मण भैयानेही पाहिल्याबरोबर ओळखलं की या सती माता आहेत. पण सतीने एवढ्यावरच विचार करायला हवा होता की यांनी मला ओळखलंय. सतीला लक्षातच आलं नाही, कारण समोर सीता असल्यानंतर रामप्रभू परत दुसरीकडे कशाला शोधत फिरतील. तरीही सती त्यांच्याच मागोमाग फिरत आहे सीताच्या वेशामध्ये. समोर सती दिसली की रामप्रभूंनी लक्ष्मण भैयाने दुसरीकडे पाहायचं, त्यांच्याकडे पाहायचंच नाही. असं खूप वेळ झालं तरी सुद्धा सतीला समजत नव्हतं की यांनी मला ओळखलंय, आता आपण इथून निघावं किंवा आपलं रूप बदलावं. तरी सुद्धा सती तशीच फिरत आहे सीतेच्या वेशामध्ये. तेव्हा रामप्रभूंनी ओळखलं की रोग फार मोठा आहे, असं जाणार नाही. रोगावर काहीतरी उपचार केला पाहिजे. भोलेनाथांनी माझ्याकडं पाठविलं, याचा अर्थ सतीचा रोग दूर करायचा आहे. संशय नावाचा रोग झालाय सतीला, तर तो रोग दूर करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून रामप्रभूंनी जसं सती सीतेच्या वेशात समोर येऊन उभी राहिली, तेव्हा रामप्रभूंनी त्या ठिकाणी हात जोडून प्रणाम करून स्वतःचा परिचय सांगितलाय की मी दशरथ नंदन राम तुम्हाला प्रणाम करतो. आता तरी सतीनं एवढ्यावर तरी समजायला पाहिजे होतं, कारण कुठलाच नवरा बायकोला स्वतःचा परिचय देत नसतो. लग्नानंतर 10 वर्षांनी जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला परिचय सांगितला की माझं नाव हे आहे, माझ्या बापाचं नाव हे आहे, माझ्या गावाचं नाव हे, तर तुम्हाला किती राग येईल. तुम्ही म्हणताल का नाही की तुम्ही काय पिऊन आलात का, मला काही तुमचं नाव माहीत नाही का. कारण आता सगळं नाव वगैरे गाव सगळं परिचय झाल्यावरच मग लग्न झालेलं असतं. म्हणून कुठलाच नवरा स्वतःचा परिचय बायकोला सांगत नसतो. पण या ठिकाणी रामप्रभूंनी स्वतःचा परिचय दिलाय, तेही बापाच्या नावासहित की मी दशरथ नंदन राम तुम्हाला प्रणाम करतो. बरं, परिचय दिलाय आणि सोबत प्रणामही केलाय. कुठलाच नवरा बायकोच्या पाया पडत नसतो. एवढं तरी समजायला पाहिजे ना सतीला. कारण आमच्याकडे तर तिकडं नवरा बायकोच्या पाया पडत नाही. तुमच्याकडे पडतो का? आहे का पद्धत अशी? नाही, कुठेच नाही. कारण हे शास्त्र मान्य नाहीच. बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं, नवऱ्याने बायकोच्या पाया पडू नये असं शास्त्र सांगतं. आपली सनातन संस्कृती आहे, आपला धर्म आहे. मग या ठिकाणी रामप्रभूंनी हात जोडून प्रणाम केलाय. एवढ्यावरही सतीला समजलं नाही. रामप्रभू मनात विचार करतात, अजूनही रोग तसाच आहे, हा रोग असा दूर होणार नाही, पॉवरफुल औषधी दिली पाहिजे. म्हणून त्यांनी डायरेक्ट शब्द वापरले की माता सती, तुम्ही एकट्या अशा वनात का फिरत आहात, माझे प्रभू भोलेनाथ कुठं आहेत. शेवटी जेव्हा स्पष्ट सांगितलं तेव्हा सतीला अशी लाज वाटली स्वतःची. सती घाबरून मग सतीनं पळायला सुरुवात केली की यांनी मला ओळखलंय. आणि जेव्हा सती पळू लागली, पण सती ज्याही दिशेला पळते त्या दिशेला रामप्रभू उभे आहेत, पण एकटे नाहीत, सीता सहित उभे आहेत, सोबत सीता देखील आहे. तेव्हा सतीने मग नकली सीताचा वेश टाकून दिला, स्वतःच्या मूळ स्वरूपात आली. आणि ज्याही दिशेला पळते सती त्या दिशेला रामप्रभू सीता माता सहित उभे आहेत. सती घाबरून गेली. एके ठिकाणी शांत बसून डोळे झाकून रामप्रभूंची माफी मागायला लागल्या सती माता. तेव्हा रामप्रभू म्हणतात की चला आता रोग ठीक झाला, बिमारी ठीक झाली, आता यांना सोडून द्यावं. म्हणून रामप्रभू तिथून गायब झाले. जेव्हा सतीने डोळे उघडले, पाहिलं रामप्रभू कुठे दिसेनात. मग तेव्हा सती माता उठल्या, हळूहळू एक एक पाऊल टाकत भोलेनाथांकडे निघाल्या. पण मनात विचार करायला लागल्या की आता भोलेनाथांना जाऊन काय सांगू, माझी अशी फजिती झाली, हे मी आता कुठल्या तोंडाने सांगू. त्यांनी मला एवढं समजावून सांगितलं होतं, तरी सुद्धा मी त्यांचं ऐकलं नाही. आता मी काय करू, त्यांच्याकडे जाऊन काय सांगू, अशा विचारात पडल्यात सती माता. आणि विचार करत करत भोलेनाथांजवळ येऊन पोहोचल्या. मग भोलेनाथांनी विचारलं, सती घेतलीस का परीक्षा? कशी घेतली परीक्षा? आता भोलेनाथांना सगळं ठाऊक आहे, ते त्रिकालदर्शी आहेत.
त्यांना सर्व कळतं, तरी सुद्धा त्यांनी विचारण्याचं फक्त नाटक केलं की सती घेतली का परीक्षा. तेव्हा सतीने आधीच एवढे अपराध केले होते की रामकथेत बसून रामकथा ऐकली नाही, वरून रामावर संशय घेतला, पुन्हा नवऱ्याचं ऐकलं नाही, त्यानंतर रामाची परीक्षा घेतली. आधीच एवढ्या चुका घडल्या, त्यात वरून अजून एक चूक केली. ती काय की सती भोलेनाथांना खोटं बोलते. सतीनं उत्तर काय दिलं? फार सुंदर चौपाई आहे रामचरितमानसची, आपण या ठिकाणी गायची आहे. सती म्हणते, कछु न परीक्षा लीन गोसाई, कछु न परीक्षा लीन गोसाई, कछु न परीक्षा लीन गोसाई, कछु न परीक्षा लीन गोसाई. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. परीक्षा लीन गोसाई, तीनों प्रणाम तुम्हारे नाई, तीन प्रणाम तुम्हारे नाई. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय
बोलिए रामचंद्र भगवान की जय. माता सतींनी आधीच एवढे अपराध केलेत, त्यात आता सर्वात मोठा अपराध केला. ज्या भोलेनाथांना जगातलं कणाकणाची खबर आहे, जे त्रिकालदर्शी महादेव आहेत, त्यांना सती खोटं सांगते की मी कोणतीही परीक्षा घेतलीच नाही म्हणते. कछोन परीक्षा लीन गोसाई, मी परीक्षा घेतलीच नाही असं सांगितलं. तेव्हा भोलेनाथांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी विचारलं, सती तू परीक्षा का नाही घेतली? तेव्हा सतीनं सांगितलं, मी परीक्षा घ्यायला गेले नव्हते. मग कशाला गेली होतीस? सती म्हणते, किनू प्रणाम तुम्हारीही नाही. जसं तुम्ही प्रणाम केला ना, तसं मी सुद्धा प्रणाम करायला गेले होते. जवळ जाऊन त्यांच्या पाया पडून वापस आले. बघा किती खोटं सांगते सती माता. भोलेनाथ म्हणतात, जर मी इतका वेळ सांगत होतो मगाशी, तुला इतकं डोकं फोडून समजावून सांगितलं, तेव्हा तू प्रणाम केली नाहीस, तेव्हा देव मानायला तयार झाली नाहीस, आणि आत्ता जाऊन प्रणाम करून आलीस, कशामुळे? सतीनं सांगितलं की मी परीक्षा घ्यायला निघाले, पण नंतर तुम्ही जे समजून सांगितलं ते नंतर माझ्या लक्षात आलं. मला वाटलं की तुम्ही एवढं सांगताय तर राम खरोखर देव असतील. मला नंतर विश्वास वाटला, म्हणून मी नंतर परीक्षा घ्यायचा विचार मनातून काढून टाकला आणि त्यांचं दर्शन घेऊन वापस आले. एवढं खोटं सांगितलं. भोलेनाथांनी ध्यानपूर्वक पाहिलं, ध्यान लावून सतीनं काय काय केलंय, जे सतीनं चरित्र केलंय ते सर्व त्यांनी ध्यानामध्ये पाहिलं की सतीने परीक्षा घेण्यासाठी माझ्या मातेचा, सीता मातेचा वेश धारण केलाय. तेव्हा भोलेनाथांच्या मनाला एवढी पीडा झाली आणि त्यांनी मनामध्ये संकल्प केला की ज्या सतीला मी माझ्या मातेच्या वेशात पाहिले, मग मी माझ्या पत्नीला माझ्या मातेच्या वेशात पाहिलं, आजपासून मी सतीला पत्नी मानू शकत नाही, पत्नीचा अधिकार देऊ शकत नाही, कारण तिनं माझ्या सीता मातेचा वेश धारण केला. म्हणून मनात संकल्प केला की आजपासून सतीला मी पत्नीचा अधिकार कधीच देणार नाही. आणि संकल्प केल्याबरोबर एवढा मोठा संकल्प जगामध्ये भोलेनाथांशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. स्वर्गातल्या देवांनी त्यांच्या अंगावर फुलं टाकली. ते पाहिले की सतीने मनात जाणलं की भोलेनाथांनी काहीतरी संकल्प केलेला दिसतोय आणि मोठा संकल्प केलेला दिसतोय, म्हणून स्वर्गातून फुलं पडले. म्हणून विचारलं, स्वामी तुम्ही काही संकल्प केला का? पण जे सत्य सांगून जर दुसऱ्या कोणाचं मन दुखत असेल, ते सत्य कधी माणसाने सांगू नये. भोलेनाथांनी काहीच सांगितलं नाही, शांत बसले, मौन धारण केलं. जिथे सत्य सांगून जर मन दुखावलं जात असेल तिथं मौन धारण केलेलं चांगलं. काहीच उत्तर दिलं नाही. आणि मग सतीनेही पुढं विचारलं नाही, पण सतीला थोडीशी कल्पना आली की नक्की काहीतरी झालेलं आहे, कारण भोलेनाथ असे उदास झाले, दुःखी झाले, त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होतं. आणि भोलेनाथांसोबत सती कैलास पर्वतावर आलेली आहे. भोलेनाथांच्या मनाला पीडा का झाली? कारण सर्वात मोठी पीडा आहे प्रेमाची. ज्याच्यावर आपण फार जीवापाड प्रेम करतो त्या व्यक्तीने धोका दिला, विश्वासघात केला, याच्या एवढं दुःख, याच्या एवढा दर्द मनाला कुठल्याच गोष्टीचा होत नाही. पण भोलेनाथांच्या मनाला त्यामुळे पीडा झालेली आहे. आणि भोलेनाथांचं मन उदास झाले, म्हणून त्यांनी राम नाम जपायला सुरुवात केली. राम नाम जपत जपत त्यांना समाधी लागली. आता भोलेनाथांची समाधी काही अशी 1-2 दिवसाची नसते, अनेक वर्षाची समाधी. तर 87,000 वर्ष त्यांची समाधी चालली. आणि तोपर्यंत सती कैलास पर्वतावर एकटीच इकडे तिकडे फिरायची. तिचं मन उदास झालेलं, तिला करमायचं नाही. वाट पाहत बसली भोलेनाथ कधी जागे होतात. आणि 87,000 वर्षानंतर मग भोलेनाथ समाधीतून जागे झाले. जसं मी मगाशी सांगितलं की भोलेनाथ कधीही एक क्षण सुद्धा वाया घालत नाहीत. समाधीतून जागे झाल्याबरोबर त्यांनी परत रामनामच त्यांच्या मुखात. पहिला शब्द काय आलाय तर रामनाम. राम नाम शिव सुमिरन लागे, जाने हो सती जगतपति जागे. राम नाम शिव सुमिरन लागे, जाने हो सती जगतपति जागे. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भोलेनाथांनी रामनाम जपायला सुरुवात केली. सतीला समजलं की जगाचे मालक जागे झाले. राम नाम शिव सुमिरन लागे, जाने ओ सती जगतपती जागे.
सती धावत आली, पळत आली आनंदाने. पण सती समोर आल्यानंतर भोलेनाथांनी हाताने तिला रोखलं, थांबवलं आणि समोर बसायला सांगितलं. जेव्हाही भोलेनाथ समाधीतून जागे व्हायचे ना, त्यावेळी सतीला एकतर मांडीवर बसवायचे, नाहीतर डाव्या बाजूला. डावी बाजू ही पत्नीची जागा असते, अर्धांगिनीची जागा असते. एकतर सतीला डाव्या बाजूला बसवायचे, नाहीतर मांडीवर बसवायचे. पण त्यांनी सतीचा त्याग केलेला होता मनातून. त्यामुळे सती जशी धावत आली आनंदाने, भोलेनाथांनी सतीला जमिनीवर समोर बसायला सांगितलं. आणि मग सतीच्या लक्षात आलं की यांनी माझा त्याग केलाय म्हणून. तेव्हा सतीच्या डोळ्यातून पाणी आलं. सती रडायला लागली, मनामध्ये म्हणायला लागली की एवढी मोठी पीडा, पतीनं त्याग केल्यानंतर जी पीडा असते ना, तेवढी मोठी पीडा जगामध्ये कुठलीच नाही. म्हणून सतीच्या डोळ्यात पाणी आले आणि म्हणते आत्ता माझा जीव जावा, मला मरण यावं. तिला आता जगावंच वाटेना, इतकं मनाला दुःख झालं सतीच्या. आणि सती जेव्हा दुःखी झाली, उदास झाली, त्यावेळी भोलेनाथांनाही दुःख वाटते. सतीला दुःखी पाहून भोलेनाथांचंही मन उदास झाले. म्हणून मन प्रसन्न व्हावं म्हणून भोलेनाथांनी परत सतीला रामचरित्र सांगायला सुरुवात केली. पण सतीचं मन आता सुद्धा रामकथेत लागलं नाही. तेव्हा भोलेनाथांनी विचार केला, या जन्मामध्ये काही सती सुधारणार नाही आणि या जन्मात काही सती जगदंबा स्वरूप प्राप्त होणार नाही. म्हणून आता सतीचं जे होईल ते रामाची इच्छा, असा विचार करतात मनामध्ये. त्याच वेळी सतीनं पाहिलं, आकाश मार्गाने स्वर्गातले देव विमानात बसून कुठेतरी जात असताना दिसले आणि संपूर्ण परिवारासोबत अनेक जण विमानात बसून जात आहेत, साज शृंगार करून जात आहेत, असं दृश्य दिसलं सतीला. तेवढ्यात तिथं नारद महर्षींचं आगमन झालं. नारद आल्यानंतर त्या ठिकाणी भोलेनाथांनी माता सतीनं विचारलं, नारद काही नवीन समाचार आहे का? नारदांना त्या काळात जे कोणी भेटायचे ना, नवीन समाचार विचारायचे. बहुतेक नारद त्या काळातले पत्रकार होते वाटतं. कुठेही गेले ना त्यांना समाचार विचारायचं, कारण ते सतत तिन्ही लोकांमध्ये फिरत राहायचे. त्यांना तिन्ही लोकांमध्ये कुठे काय घडतं याची खबर असायची. मग नारद महर्षींना विचारलं माता सतींनी की काही नवीन समाचार, काही खबर आहे का? तेव्हा नारदांनी सांगितलं, माते नवीन समाचार आहे, पण तुमच्या माहेरचा आहे. माहेरचा शब्द ऐकला की सतीचं मन एवढं प्रसन्न झालं, आनंदानं विचारायला लागल्या, माझ्या माहेरचा समाचार काय आहे, पटकन सांगा म्हणायला लागल्या. तेव्हा नारद म्हणाले, माते तुम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही का? अहो तुमच्या माहेरी तुमच्या पित्याने एक यज्ञ ठेवला आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाला आमंत्रण दिले, तुम्हाला कसं काही नाही दिलं? कारण आमंत्रण असतं तर तुम्ही अजूनपर्यंत इथं दिसल्या नसत्या. बहुतेक तुम्हाला आमंत्रण नाही वाटतं म्हणूनच तुम्ही इथं आहात, असा टोमणाही मारला नारदांनी. तेव्हा सती माता त्यांना समजलंय की माहेरी यज्ञ आहे, तसं माहेरची आठवण यायला लागली. आणि प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात आवडती जागा असते माहेर. माहेरला जायचं म्हटलं की मनाला आनंद वाटतो आणि माहेरचं कुत्रं जरी डोळ्यानं दिसलं तरी मनाला बरं वाटतं. त्या माहेरच्या कुत्र्याचीही मया येते, एवढं प्रेम असतं माहेरावर. सती तर किती वर्ष झालं माहेराला गेली नव्हती, म्हणून जसं माहेराची आठवण आली तिला जायची इच्छा झाली. म्हणून भोलेनाथांना विचारायला लागल्या सती माता, स्वामी चला ना माझ्या माहेरी, माझ्या वडिलांनी यज्ञ ठेवलाय. मग भोलेनाथांनी समजावून सांगितलं, हे बघ सती, जरी बरोबर आहे त्यांनी यज्ञ ठेवलाय, तुझं माहेर आहे, पण आपल्याला आमंत्रण दिलं नाही तर आपण तिथं जाऊ नये. सती म्हणाली, ते माझं माहेर आहे आणि माहेरी जाण्यासाठी लेकीला कुठं आमंत्रणाची गरज असते का? भोलेनाथांनी समजावून सांगितलं, सती हे बघ, काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जावं. कुणाच्या घरचा जर वैयक्तिक कार्यक्रम असेल, तिथं आपल्याला आमंत्रण असेल तरच जावं. समजा कोणाच्या मुलाचा वाढदिवस आहे, कोणाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, तुम्हाला आमंत्रण असेल तरच जा, बिना आमंत्रणाचं जायचं नाही. आणि बिना आमंत्रणाचं गेलं तर तिथं कोणी किंमत देत नाही. कुठं एखाद्याचं लग्न असेल तर ते तिथं कोणी नवरीकडील असतात, कोणी नवरदेवाकडील असतात आणि काही माणसं न बोलवलेले असतात, त्यांना काय म्हणतात, बिनबुलाये मेहमान. त्यांना आमंत्रण नसतं, त्यांना कोणी किंमत देत नाही. असे जे वैयक्तिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी आमंत्रण असेल तर जावं. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. कुठल्या ठिकाणी समजा कुठे पार्टी आहे,
दारूची पार्टी आहे, मांसाची पार्टी आहे, जिथं जुगार खेळला जात आहे, अशा ठिकाणी तुम्हाला बोलवलं तरी जायचं नाही. कितीही आदर सत्कार करून बोलवलं तरीसुद्धा जायचं नाही. कितीही आग्रह केला तरी जायचं नाही. आणि एक ठिकाण असं आहे जिथं तुम्हाला आमंत्रण नसेल तरी आवर्जून जायचं, न बोलवता जायचं. ते म्हणजे गावातला अखंड हरिनाम सप्ताह. या ठिकाणी कथा कीर्तनाला येण्यासाठी तुम्हाला आमंत्रणाची गरज लागत नाही. तुम्हाला तुमच्या घरी येऊन सांगितलं पाहिजे की या कथेला तरच येऊ, असा विचार करायचा नाही. न बोलवता कथेला कीर्तनाला यावं, पण न बोलवता एखाद्याच्या वैयक्तिक कार्यक्रमाला जाऊ नये. तर भोलेनाथांनी समजावून सांगितलं, पण सती ऐके ना. सती हट्ट करून बसली की मला जायचं आहे. तेव्हा भोलेनाथाने विचार केला, असं सती काय ऐकणार नाही, तर तिला जायची परवानगी दिली. सती निघाली माहेरी. तेव्हा भोलेनाथांनी सतीचं जे काही सगळं साहित्य आहे, सामान आहे, सगळं सतीच्या जवळ दिलं. सतीची एक सुद्धा वस्तू कैलासावर तिथं राहू दिली नाही. कारण भोलेनाथांना माहीत होतं की आता सती गेल्यानंतर वापस येणारच नाही, आणि तिची एखादी वस्तू या ठिकाणी राहिली तर विनाकारण मला तिची आठवण येत राहील. म्हणून सगळं तिचं सामान साहित्य बांधून सतीबरोबर दिले. सती निघाली. सोबत काही गण भोलेनाथांनी सोबत पाठवले आणि सती माहेरी आली. पण इकडे सतीच्या वडिलांनी दक्षाने सर्व परिवाराला आणि प्रजेला सांगून ठेवलं होतं, सती आणि भोलेनाथ यापैकी कोणी जरी या ठिकाणी आलं तरीही त्यांना कोणी बोलायचं नाही. म्हणून सतीला कोणी मान सन्मान दिला नाही, तिचा कोणी आदर केला नाही, तिला कोणी चांगलं प्रेमानं बोललं नाही. हे सर्व तिच्या लक्षात आलं तरी सती शांत बसली. पण सती जेव्हा ज्या ठिकाणी यज्ञ ठेवला त्या ठिकाणी यज्ञशाळेत आली आणि त्या ठिकाणी भोलेनाथांचा अपमान झालेला पाहिला. यज्ञामध्ये प्रत्येक देवाचा भाग ठेवला होता पण भोलेनाथांचा भाग ठेवला नव्हता. तेव्हा सतीला खूप क्रोध आला आणि तिनं दक्षाला त्याचा जवाब विचारला की पिताजी, तुम्ही प्रत्येक देवाचा भाग ठेवला पण माझ्या भोलेनाथांचा तुम्ही भाग का नाही ठेवला? तेव्हा दक्षाने एवढी निंदा केली भोलेनाथांची. सर्वप्रथम दक्ष म्हणाला, अगं तू आहेस तरी कोण? मी तुला ओळखत नाही. तुला आमंत्रण दिलं होतं का? आमंत्रण नसताना तू कशाला आलीस? तुला कोणी बोलवलंच नव्हतं. तू माझ्या घरी आलीस कशाला? तू इथून चालती हो, निघून जा. तू माझी कोणी नाहीस. तुझ्याशी माझा काही संबंध नाही. आणि कोण भोलेनाथ, कोण महादेव? मी त्याला देव मानत नाही, मी त्याला ओळखत नाही. तो काही देव आहे का? तो एक गोसाई आहे, भिकारी आहे, स्मशानात राहणारा. तो काही देव आहे का? अमंगळ आहे तो. अशा घाणेरड्या व्यक्तीला मी देव मानत नाही. खूप निंदा करायला लागला महादेवाची. तेव्हा सतीला एवढा क्रोध आला आणि सतीने सांगितलं, पिताजी, हा देह तुमच्या वीर्यापासून तयार झाला, तुमच्यापासून मला हा देह मिळाला. आणि तुम्ही तुमच्या मुखाने, ज्या मुखाने तुम्ही माझ्या भोलेनाथाची, महादेवाची निंदा केली ना, ते मुख राहणारच नाही. थोड्याच वेळात ते गळून पडेल यज्ञामध्ये आणि जळून खाक होईल. तुमच्या यज्ञाचा विध्वंस होईल, असा शाप दिला सती मातेनं. आणि क्रोधामध्ये येऊन सतीने विचार केला की आता मी कुठल्या तोंडाने माझ्या पतीकडे वापस जाऊ? ते बोलले होते की जाऊ नकोस, तरी मी ऐकलं नाही. विनाकारण आले, यायला पाहिजे नव्हतं. इथं येऊन माझ्या पतीचा अपमान मी डोळ्याने पाहिला. आणि अशा अभिमानी पित्याची मुलगी बनून राहण्यापेक्षा हा देह नष्ट केलेला बरा. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा आत्मदाह करून घेतला, आत्महत्या केली. त्यांनी योगाग्नी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि स्वतःचं शरीर जाळून भस्म करून घेतलं. सती मातेनं देह त्याग केला. हे जसं समजलं, जे सोबत गण आले होते त्या गणांनी तिथं सर्वांना मारहाण करायला सुरुवात केली. सर्व यज्ञाचा विध्वंस करून टाकला. इकडे भोलेनाथांना समजलं तसं त्यांनी वीरभद्राला पाठवले. वीरभद्र हातामध्ये तलवार घेऊन आला, शस्त्र हातात घेतले आणि वीरभद्राने येऊन त्या दक्षाचं मस्तक कापलं आणि ते मस्तक यज्ञकुंडात पडून ते जळून खाक झालं आणि यज्ञ बंद पडला. यज्ञ बंद पडल्यानंतर सर्व देवांनी भोलेनाथांची विनंती केली की प्रभू, की दक्ष जर मरण पावला तर यज्ञ संस्कृती बंद पडेल, म्हणून दक्षाला पुन्हा जीवित करा. तेव्हा भोलेनाथांनी सांगितलं की दक्षिण दिशेला जा. सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणून दक्षाच्या या धडावर, शरीरावर बसवा.
तेव्हा इंद्र दक्षिण दिशेला गेला असताना त्याला सर्वात पहिल्यांदा अजा नावाचा म्हणजे बकरा दिसला. तेव्हा त्या बकऱ्याचं मस्तक आणलं आणि दक्षाच्या धडावर ते मस्तक बसवल्यानंतर दक्ष पुन्हा जीवित झाला. पण आता पहिलं मस्तक गेल्यामुळे आता सर्व क्रोध अभिमान गळून पडला होता. आता तो भगवान शंकराचा फार मोठा भक्त बनला आणि माता सतीच परत आता पार्वती रूपात जन्माला आल्या आणि पार्वती रूपामध्ये त्यांनी तपश्चर्या करून भोलेनाथाला प्राप्त केलेलं आहे. अशा प्रकारे सती चरित्र श्रीमन महर्षी शुकाचार्य राजा परीक्षित यांना सांगतात. या ठिकाणी आपण एक भजन घेऊ, त्यानंतर होईल तेवढा कथाभाग घेऊन कृष्ण जन्म आपल्याला साजरा करायचा.